नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 15 जून 2025ला जी सेटची परीक्षा झाली होती, त्या परीक्षेमध्ये पेपर 2 लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सचा जो पेपर होता त्याच्यामध्ये जो सेट होता क्वेश्चन पेपरचा, तर त्या प्रश्नपत्रिकेतील 100 प्रश्नांची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. कालच सेट भवनकडून ॲन्सर की प्रसिद्ध झालेली आहे. त्या ॲन्सर कीनुसार आज आपण 100 प्रश्नांची चर्चा करूया. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. व्हिडिओ टेक्स्ट इज अ जेनेरिक टर्म दॅट रेफर्स टू बोथ व्हिडिओ टेक्स्ट अँड. व्हिडिओ टेक्स्ट ही एक मूलभूत संज्ञा आहे जी व्हिडिओ टेक्स्ट आणि टिंबटिंब हे संदर्भित करते. आणि याचं उत्तर आहे बी, टेलिटेक्स्ट किंवा टेलिटेक्स्ट. प्रश्न दुसरा. द वर्ड कम्युनिकेशन इज डिराइव्ड फ्रॉम डॅश लँग्वेज. कम्युनिकेशन हा शब्द टिंबटिंब भाषेतून निर्माण झाला आहे. उत्तर आहे ए, लॅटिन भाषेतून निर्माण झाला आहे. प्रश्न तिसरा. व्हेन वर्ड्स, इन्फॉर्मेशन और आयडियाज आर टेकन फ्रॉम द सोर्स अँड यूज्ड विदाउट एक्नॉलेजमेंट इज नोन ॲज डॅश डॅश. जेव्हा शब्द, माहिती किंवा कल्पना मूळ स्रोतांकडून घेतल्या जातात आणि त्या योग्य त्या उल्लेखांशिवाय वापरल्या जातात तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हणतात. त्याला वाङ्मयचौर्य असे म्हणतात, प्लेजॅरिझम. बी इज युअर ॲन्सर. प्रश्न चौथा. प्रश्न काय बघा. द कन्साइज ऑक्सफोर्ड डिक्शनरी डिफाईन्स डॅश डॅश ॲज अ थिंग दॅट हॅपन्स ऑर टेक्स प्लेस. द कन्साइज ऑक्सफोर्ड डिक्शनरीनुसार टिंबटिंबची व्याख्या घडणारी अथवा होणारी गोष्ट. आणि याचं उत्तर आहे डी, घटना, इव्हेंट. पाचवा प्रश्न बघा. डेटा इज द बिल्डिंग ब्लॉक फॉर इन्फॉर्मेशन अँड इन्फॉर्मेशन इज द बिल्डिंग ऑफ डॅश डॅश. माहितीसाठी डेटा हा बिल्डिंग ब्लॉक आहे आणि माहिती हा टिंबटिंबचा बिल्डिंग ब्लॉक आहे. प्रश्न हा अतिशय सोपा होता. याचं उत्तर आहे नॉलेज. डेटा इज द बिल्डिंग ब्लॉक फॉर इन्फॉर्मेशन अँड इन्फॉर्मेशन इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ नॉलेज. ए इज युअर ॲन्सर. प्रश्न सहावा बघा. जनरेट, गॅदर, डॅश अँड डॅश आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्फॉर्मेशन इंडस्ट्री. माहितीची निर्मिती, ती गोळा करणे, टिंबटिंब आणि ही माहिती उद्योगाची वैशिष्ट्ये आहेत. तर उत्तर काय आहे बघा. उत्तर आहे सी, 1 आणि 2 बरोबर आहेत. ग्रुप आणि गिव, गट करणे आणि देणे. सी इज युअर ॲन्सर. 1 आणि 2 बरोबर आहेत. जनरेट, गॅदर, ग्रुप अँड गिव्ह आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्फॉर्मेशन इंडस्ट्री. माहितीची निर्मिती, ती गोळा करणे, गट करणे आणि देणे ही माहिती उद्योगाची वैशिष्ट्ये आहेत. सी इज युअर ॲन्सर. 1 and 2 आर करेक्ट. पुढचा प्रश्न बघा. 7वा प्रश्न. इंटरनॅशनल कॉपीराइट इज रेग्युलेटेड बाय डॅश अँड डॅश. इंटरनॅशनल कॉपीराइट टिंबटिंब आणि टिंबटिंबद्वारे नियंत्रित केले जाते. बेर्ने कन्व्हेन्शन आणि इंटर अमेरिकन कन्व्हेन्शन. आणि याचं उत्तर आहे 1 and 2 आर करेक्ट. ॲन्सर इज ए. 8वा प्रश्न बघा. डॅश अँड डॅश आर द रिकमेंडेशन्स ऑफ नॅशनल नॉलेज कमिशन. टिंबटिंब आणि टिंबटिंब या राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या शिफारसी आहेत. याच्यातील हा 3 नंबर आणि 4 नंबर व्यवस्थित वाचा, कारण डी हे आपलं उत्तर आहे.
आणि डी उत्तर काय आहे बघा, डी उत्तर आहे 3 आणि 4 बरोबर आहेत. डी इज आवर आन्सर. आणि 3 काय आहे, प्रिपेअर अ बायलिंग्वल डिक्शनरी, सॉरी 3 आहे प्रिपेअर अ नॅशनल सेन्सस ऑफ ऑल लायब्ररीज, देशातील सर्व ग्रंथालयांची गणना करणे. सेटअप अ नॅशनल कमिशन ऑन लायब्ररीज, राष्ट्रीय ग्रंथालय आयोग निर्माण करणे. म्हणजेच 3 आणि 4 बरोबर आहेत, म्हणून उत्तर आहे डी. प्रश्न 9. प्रश्न काय बघा, अरेंज द फॉलोइंग ॲक्ट्स ॲज पर देअर इनॅक्टमेंट इयर, खालील कायदे त्यांच्या पारित झालेल्या वर्षांप्रमाणे लावा. पहिल्यांदा डी हे उत्तर आहे. आणि आपल्याला पहिल्यांदा कुठला लॉ पारित झालेला आहे, तर तो आहे ब्रिटिश कॉपीराईट लॉ, हे पहिल्यांदा येणार 3 नंबर. त्यानंतर इंडियन पेटंट्स ॲक्ट, त्यानंतर डी हे उत्तर आहे बघा 3, नंतर 4, नंतर 2 द ट्रेडमार्क ॲक्ट, आणि नंतर 1 द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, त्याला IT ॲक्ट असं देखील आपण म्हणतो, म्हणून डी हे उत्तर आहे. प्रश्न 10. मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवा. आणि या ठिकाणी बघा जोड्या आपण बघूयात आता काय आहेत. तर इन्फॉर्मेशन सोसायटी, इन्फॉर्मेट्रिक्स, ॲक्शन थिअरी, द कन्स्ट्रक्टिव्हिस्ट मॉडेल. आणि यामध्ये उत्तर आपलं बी आहे. तर इन्फॉर्मेशन सोसायटीला जोडी लागते ती म्हणजे मॅकलबची, इन्फॉर्मेशन सोसायटीला जोडी लागते ती फ्रीज मॅकलबची. त्यानंतर इन्फॉर्मेट्रिक्सला जोडी लागते ती ओट्टो नॅके यांची, ओट्टो नॅके यांची. ॲक्शन थिअरीला हॅबरमास, ॲक्शन थिअरीला जोडी लागते ती हॅबरमासची. आणि त्याच्यानंतर द कन्स्ट्रक्टिव्हिस्ट मॉडेल याची जीन पियाजे यांना जोडी लागते. तर अशा पद्धतीने A3, B1, C2, D4, बी हे उत्तर आहे. अतिशय सोपा प्रश्न यांनी विचारला होता. 11. संजय अ लायब्ररी ऑटोमेशन सॉफ्टवेअर वॉज डेव्हलप्ड बाय, संजय हे लायब्ररी ऑटोमेशन सॉफ्टवेअर टिंबटिंबने विकसित केले. आणि उत्तर आहे बी डेसीडॉक, डेसीडॉकने. प्रश्न 12. विच एथिकल कन्सिडरेशन इज क्रुशियल इन कंडक्टिंग यूजर स्टडीज इन्व्हॉल्विंग ह्युमन पार्टिसिपंट्स, मानवीय सहभागींचा समावेश असलेला वापरकर्ता अभ्यास आयोजित करताना कोणता नैतिक विचार महत्त्वाचा आहे. आणि याचं उत्तर आहे बी हॅविंग इन्फॉर्म्ड कन्सेंट, म्हणजेच काय, संमती घेणे, माहितीपूर्ण संमती घेणे, हे याचं उत्तर आहे. प्रश्न 13. विच गव्हर्नमेंट मिनिस्ट्री is responsible for overseeing the implementation of the national policy on library and information system in India, भारतातील ग्रंथालय आणि माहिती प्रणालीवरील राष्ट्रीय धोरण च्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी कोणते सरकारी मंत्रालय प्रामुख्याने जबाबदार आहे. आणि उत्तर आहे सी सांस्कृतिक मंत्रालय किंवा मिनिस्ट्री ऑफ कल्चर. पुढचा प्रश्न आहे 14. इन द युनेस्को फ्रेमवर्क व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ युजर एज्युकेशन प्रोग्राम्स, युनेस्को फ्रेमवर्कमध्ये वापरकर्ता शिक्षण कार्यक्रमांचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे. आणि उत्तर आहे डिजिटल आणि माहिती साक्षरता कौशल्ये वाढविणे, एनहान्सिंग डिजिटल अँड इन्फॉर्मेशन लिटरसी स्किल्स. बी इज आवर आन्सर, बी इज आवर आन्सर. प्रश्न 15. व्हॉट आर कॉमन डेटा ॲनालिसिस मेथड्स फॉर युजर स्टडीज, वापरकर्ता अभ्यासासाठी
सामान्य डेटा विश्लेषण पद्धती कोणत्या आहेत? आता याच्यामधील 3 पद्धती आहेत, परंतु एक नाही आणि तीच आपल्याला ओळखायची. तर सिस्टम ॲनालिसिस ही जी आहे ती नाही आहे, परंतु वर्णनात्मक आकडेवारी, आशय विश्लेषण, थीमॅटिक विश्लेषण ह्या आहेत. म्हणून आपलं उत्तर असणार आहे ए. 1, 2, 3 आर करेक्ट. Descriptive statistics, content analysis, thematic analysis are common data analysis methods for user studies. A is our answer. हा प्रश्न जो 16वा आहे तो लॉजिक बेस आहे बघा. काय प्रश्न? Which of the following are recognized types of literacies according to contemporary educational discourse? समकालीन शैक्षणिक चर्चेनुसार खालीलपैकी कोणते साक्षरतेचे प्रकार ओळखले जातात? आता माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता. म्हणून काय ए हे आपलं उत्तर आहे. 1, 2 and 4 आर करेक्ट. म्हणून फक्त नॅशनल लिटरसी किंवा राष्ट्रीय साक्षरता यामध्ये येणार नाही. समकालीन शैक्षणिक चर्चेनुसार इन्फॉर्मेशन लिटरसी, मीडिया लिटरसी आणि टेक्नॉलॉजी लिटरसी हे साक्षरतेचे प्रकार ओळखले जातात. ए हे उत्तर आहे. प्रश्न 17वा. विच ऑफ द फॉलोइंग आर कॉमन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज इन लायब्ररीज? ग्रंथालयामध्ये खालीलपैकी कोणते सामान्य विस्तार उपक्रम आहेत? आणि उत्तर आहे ग्रामीण भागात फिरते ग्रंथालय सेवा, पुस्तक क्लब आणि वाचन गट होस्ट करणे, ग्रंथ रद्दबातल करणे हे होणार नाही, ऑनलाईन डेटाबेस आणि ई संसाधने उपलब्ध करणे. म्हणून उत्तर असणार आहे 1, 2, 4 बरोबर आहेत. उत्तर तुमचं असणार आहे बी. 1, 2, 4 बरोबर आहेत. उत्तर आहे बी. प्रश्न काय बघा, मॅच द फॉलोइंग. याच्यामध्ये ए बी सी डी दिलेलं आहे आणि खाली 1, 2, 3, 4 दिलेलं आहे. तर याचं उत्तर मी अगोदर तुम्हाला सांगतो. याचं उत्तर आहे ए. ए हे उत्तर आहे. एला 3, बीला 4, सीला 1 आणि डीला 2. ए इज आवर ॲन्सर. ते कसे आहे ते आपण बघूया. आता ए काय आहे? बिग 6 मॉडेल. एला बिग 6 मॉडेल. पण मुलं कन्फ्यूज कुठं होतील? इथं 6 स्टेजेस मॉडेल जे दिसतंय त्याला मुलं क्लिक करण्याची शक्यता आहे, पण ॲक्च्युअल ॲन्सर आहे बिग 6 मॉडेलला 7 स्टेजेस ऑफ इन्फॉर्मेशन सिकिंग बिहेवियर. त्यामुळं एला 3 नंबरची जोडी लागणार आहे. त्याच्यानंतर बीला 4 नंबरची जोडी लागणार आहे. सीला आता 4 नंबर बीला बघा स्कोनल 7 पिलर्स याला असोसिएटेड विथ हायर एज्युकेशन लायब्ररी सर्व्हिसेस. त्यानंतर सीला 1 नंबरची जोडी लागणार आहे आणि डीला 2 नंबरची जोडी लागणार आहे. मग सी काय आहे? ॲन्सिल मॉडेल आणि त्याला जोडी लागणार आहे 10 आस्पेक्ट्स ऑर स्ट्रँड्स मॉडेल. कॅरल कुलथाउस ISP मॉडेल याला जोडी लागणार आहे ती म्हणजे 6 स्टेज मॉडेल. तर अशा पद्धतीने ए 3, बी 4, सी 1 आणि डी 2 अशा जोड्या लागणार आहेत आणि उत्तर आहे ए, जे की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. हे उत्तर आहे A3, B4, C1, D2. प्रश्न बघा 19वा. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर इन विच द लायब्ररी कमिटीज वेअर सेटअप. खालील ग्रंथालय समित्यांच्या त्यांच्या स्थापनेप्रमाणे क्रम लावा. आता याच्यामध्ये सगळ्यात जुनी जी कमिटी आहे ती कोणती आहे? तर ए फैजी कमिटी आहे. म्हणून पहिल्यांदा काय येणार आहे? तुमचं उत्तर 4 येणार आहे. त्यानंतर
2 नंबरला जी कमिटी येते जुनी कमिटी कोणती आहे बघा, तर जे भोरे कमिटी ही येणार आहे, म्हणून तुमचं उत्तर असणार आहे भोरे कमिटी 2 नंबर. त्यानंतर एल मुदलियार कमिटी ती येणार आहे, 1 नंबर येणार आहे त्याचा. आणि शेवटी येणार आहे सुभारायन कमिटी. त्यामुळं 4, 2, 1, 3 डी इज आवर ॲन्सर. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न काय बघा, असर्शन इन्फॉर्मेशन लिटरसी इज क्रुशियल फॉर इंडिव्हिज्युअल्स इन द कॉन्टेम्पररी वर्ल्ड. आणि समकालीन जगातील व्यक्तींसाठी माहिती साक्षरता महत्त्वपूर्ण आहे, हे बरोबर आहे वाक्य. आणि रिझन बघा, इन्फॉर्मेशन लिटरसी इज इसेन्शियल बिकॉज इट एम्पॉवर्स इंडिव्हिज्युअल्स टू नेव्हिगेट अँड इव्हॅल्युएट that the vast amount of information available in various formats. आणि या ठिकाणी आपण मराठीत बघूया. समकालीन जगातील व्यक्तींसाठी माहिती साक्षरता महत्त्वपूर्ण आहे, हे बरोबर आहे. माहिती साक्षरता आवश्यक आहे कारण ती व्यक्तींना विविध स्वरूपात उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणात माहितीचे नेव्हिगेशन आणि मूल्यमापन करण्यास सक्षम करते, हे देखील बरोबर आहे. म्हणून बी हे आपलं उत्तर आहे. दोन्ही बोथ ए अँड आर ट्रू, बोथ ए अँड आर ट्रू, दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत. 21वा प्रश्न, सोपा प्रश्न विचारला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेकंडरी इन्फॉर्मेशन सोर्स. खालीलपैकी कोणते दुय्यम माहितीचे साधन आहे. आणि दुय्यम माहितीचे साधन कोणते आहे, सारांश नियतकालिके, ॲब्स्ट्रॅक्टिंग पिरियडिकल्स. सी हे उत्तर आहे. प्रश्न 22वा बघा. द सायन्स डायरेक्ट डेटाबेस इज डेव्हलप्ड बाय. सायन्स डायरेक्ट हा डेटाबेस टिंबटिंबने विकसित केला आहे. आणि उत्तर सोपं आहे, डी हे उत्तर आहे. याचं उत्तर एल्सेवियर आहे. डी इज आवर ॲन्सर. 23वा प्रश्न, डॅश इज अ प्रायमरी डॉक्युमेंट. टिंबटिंब हे प्राथमिक प्रलेख आहे. आणि अचूक उत्तर आहे रिसर्च रिपोर्ट किंवा संशोधन अहवाल. डी इज ॲन्सर. प्रश्न 24वा बघा. ट्रेड बिब्लिओग्राफी लिस्ट्स, व्यापारी ग्रंथसूचीमध्ये टिंबटिंब यादी असते. आणि याचं उत्तर आहे ए, बुक्स अवेलेबल फॉर सेल, विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी. बुक्स अवेलेबल फॉर सेल, विक्रीसाठी उपलब्ध असलेली पुस्तके किंवा त्या पुस्तकांची यादी म्हणजेच ट्रेड बिब्लिओग्राफी. 25वा प्रश्न, डॅश अँड डॅश आर सोर्सेस ऑफ जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन. टिंबटिंब आणि टिंबटिंब ही भौगोलिक माहितीची साधने आहेत. टिंबटिंब आणि टिंबटिंब म्हणजेच काय, तर बी हे उत्तर आहे. आणि 1 आणि 3 बरोबर आहेत. म्हणजेच काय, गॅझेटियर आणि ॲटलास, दीज आर सोर्सेस ऑफ जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन. प्रश्न 26वा आहे. DOAJ, डॉज, टिंबटिंब. DOAJ काय आहे, तर यामध्ये उत्तर आहे डी. आणि प्रोव्हाइड्स फुल टेक्स्ट आर्टिकल. डॉज काय करते, पूर्णरूप लेख पुरवते. आणि दुसरं प्रोव्हाइड्स लिस्ट ऑफ जर्नल्स अँड आर्टिकल्स, जर्नल्सची आणि लेखांची यादी पण पुरविते. म्हणून 2 आणि 4 बरोबर आहेत. डी हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 27वा प्रश्न. मराठी विश्वकोश इज. मराठी विश्वकोश हा टिंबटिंब. या 4 पर्यायापैकी 2 पर्याय बरोबर आहेत. आणि ते 2 पर्याय कोणते आहेत, तर 3 आणि 4. 3 आणि 4 म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे सी. 3 काय आहे, जनरल एन्सायक्लोपीडिया इन मराठी लँग्वेज. जनरल एन्सायक्लोपीडिया इन मराठी लँग्वेज, मराठी भाषेतील सर्वसाधारण ज्ञानकोश आहे. आणि दुसरं जे आहे ते
मल्टी वॉल्यूम एन्सायक्लोपीडिया. म्हणून 3 आणि 4 बरोबर आहेत. सी इज आवर आन्सर. 3 and 4 आर करेक्ट. प्रश्न 28वा आहे बघा. मॅच द फॉलोइंग. त्याच्यामध्ये ABCD आणि 1 2 3 4 अशा जोड्या दिलेल्या. आपण उत्तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. उत्तर काय आहे 28चं, आणि उत्तर आहे ए. तर नॉलेज ऑर्गनायझेशनची जोडी जी आहे ती लागणार आहे नॉलेज ऑर्गनायझेशन जर्मनी, लायब्ररी हेरॉल्ड इंडिया, द इलेक्ट्रॉनिक लायब्ररी UK आणि लायब्ररी ट्रेंड्स USA. म्हणून उत्तर आपलं आहे एला 2, बीला 1, सीला 3 आणि डीला 4. ए हे उत्तर आहे. प्रश्न 29वा. आयडेंटिफाय द करेक्ट इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग सोर्सेस. खालील साधनांचा उत्क्रांतीदर्शक योग्य क्रम ओळखा. आणि याचं उत्तर आहे ए. पहिल्यांदा येणार सायन्स सायटेशन इंडेक्स, दुसऱ्यांदा येणार वेब ऑफ सायन्स, तिसऱ्यांदा येणार स्कोपस आणि चौथ्यांदा येणार इंडियन सायटेशन इंडेक्स. ए हे उत्तर आहे. प्रश्न 30वा बघा. देअर इज ओव्हरलॅप ऑफ कंटेंट्स इन वेब ऑफ सायन्स अँड स्कोपस. वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस यांचे आशय परस्पर व्याप्त आहेत. बरोबर आहे. स्टेटमेंट बी बघा. वेब ऑफ सायन्स अँड स्कोपस बोथ आर सायटेशन अँड ॲबस्ट्रॅक्ट डेटाबेसेस. वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस हे दोन्ही सायटेशन आणि सारांश डेटाबेसेस आहेत. बोथ आर करेक्ट. सो आन्सर इज ए. प्रश्न बघा 31वा. व्हॉट टर्म इज कॉमनली यूज्ड टू डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ रिक्वेस्टिंग अँड रिसिव्हिंग मटेरियल्स थ्रू इंटरलायब्ररी लोन. इंटरलायब्ररी लोनद्वारे सामग्रीची विनंती आणि प्राप्ती करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो? तर त्याला आहे सी उत्तर, डॉक्युमेंट डिलिव्हरी. सी हे आपलं उत्तर आहे. दस्तऐवज वितरण. सी इज आवर आन्सर. 32वा प्रश्न तसा सोपा होता. In the context of SDI, what does the term profiling refer to? Selective dissemination of information. SDI. बरोबर. SDI संदर्भात प्रोफाइलिंग या शब्दाचा संदर्भ काय आहे? आणि याचं उत्तर ए आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्राधान्य आणि आवडींचा सारांश तयार करणे. Creating a summary of an individual's preferences and interests. ए हे उत्तर आहे. 33वा प्रश्न बघा. Which of the following is a potential benefit of library consortia? लायब्ररी कन्सोर्शियाचा संभाव्य फायदा खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर आहे सी. एन्हान्स्ड रिसोर्स शेअरिंग अँड कॉस्ट सेव्हिंग. वर्धित संसाधन सामायिकरण आणि खर्चाची बचत. 34वा प्रश्न बघा. विच टाईप ऑफ पेटंट डॉक्युमेंट प्रोव्हाइड्स अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ ॲन इन्व्हेन्शन अँड इज पब्लिश्ड आफ्टर द पेटंट इज ग्रँटेड. कोणत्या प्रकारचे पेटंट दस्तऐवज शोधाचे तपशीलवार वर्णन प्रदान करते आणि पेटंट मंजूर झाल्यानंतर प्रकाशित केले जाते? आणि ते आहे उत्तर आहे सी. पेटंट स्पेसिफिकेशन. पेटंट तपशील. प्रश्न 35वा बघा. विच मोशन ट्रॅकिंग टेक्नॉलॉजीज आर कॉमनली यूज्ड इन VR सिस्टम, व्हर्च्युअल रियालिटी सिस्टम्स.
व्ही आर सिस्टममध्ये कोणते मोशन ट्रॅकिंग तंत्रज्ञान सामान्यतः वापरले जाते? 35चं उत्तर काय आहे? सी आहे. 1, 3, 4 बरोबर आहेत. आता एक कोणता आहे? इनर्शियल मेजरमेंट युनिट. त्यानंतर 3 कोणता आहे? लेझर बेस्ड ट्रॅकिंग. आणि 4 अल्ट्रासोनिक सेन्सर्स. फक्त GPS होणार नाही, त्यामुळं आपलं उत्तर सी आहे. 1, 3, 4 आर करेक्ट. 36वा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग लायब्ररीज आर नोन फॉर अडॉप्टिंग वेब स्केल डिस्कवरी सर्व्हिसेस? खालीलपैकी कोणते ग्रंथालय वेब स्केल डिस्कवरी सेवा स्वीकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत? फक्त यामध्ये स्मॉल पब्लिक लायब्ररीज होणार नाही. मात्र लायब्ररी ऑफ काँग्रेस, हार्वर्ड युनिव्हर्सिटी लायब्ररी आणि युरोपियन पार्लिमेंट लायब्ररी हे होणार आहे. म्हणजे 1, 2, 4 बरोबर आहेत आणि तो ऑप्शन आपला जो आहे 1, 2, 4 बरोबर आहेत, तो ऑप्शन आहे सी. प्रश्न 37वा. विच फीचर्स आर फाउंड इन मोबाईल ओपॅक ॲप्लिकेशन? ओपॅक म्हणजे काय? ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग. मोबाईल ओपॅक ॲप्लिकेशन्समध्ये कोणते वैशिष्ट्य आढळतात? फक्त एक वैशिष्ट्य आढळत नाही आणि ते म्हणजे 4 नंबरचं व्हर्च्युअल रियालिटी बुक ब्राउझिंग हे आढळत नाही. मात्र 1, 2, 3 हे आढळतात. एक काय आहे? बारकोड स्कॅनिंग फॉर क्विक ॲटम चेकआउट्स. द्रुत ॲटम चेकआउटसाठी बारकोड स्कॅनिंग. त्यानंतर दुसरं जिओ लोकेशन सर्व्हिस टू फाइंड द नियरेस्ट लायब्ररी. जवळचे ग्रंथालय शोधण्यासाठी भौगोलिक स्थान सेवा. आणि तिसरं सोशल मीडिया इंटिग्रेशन फॉर बुक रिकमेंडेशन. पुस्तक शिफारशींसाठी सोशल मीडियाचे एकत्रीकरण. म्हणून काय? 1, 2, 3 बरोबर आहेत आणि उत्तर आहे ए. प्रश्न 38वा. मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवा. लिस्ट 1 मध्ये त्यांनी काही संस्था दिलेल्या आहेत आणि लिस्ट 2 मध्ये त्याचे एस्टॅब्लिशमेंट इयर दिलेले आहे. तर या ठिकाणी पहिली जी संस्था आहे ती आहे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स आणि याचं जे वर्ष आहे ते आहे 1985. म्हणून एला जोडी लागणार आहे ती म्हणजे 4. त्यानंतर बी बघा. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि या बीला जोडी लागणार आहे ती म्हणजे 3 नंबरची 1950. इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च सीला जोडी लागणार आहे ती म्हणजे 1972. आणि डीला म्हणजेच इंडियन काउन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च याला जोडी लागणार आहे ती 1977ची. म्हणजेच A4, B3, C1 आणि D2 आणि उत्तर आहे बी. तुम्ही उत्तर बघू शकता. हे बघा A4, B3, C1 आणि D2. बी इज आवर ॲन्सर. प्रश्न पुढचा 39वा प्रश्न. अरेंज द स्टेप्स ऑफ सिलेक्टिव्ह डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन करेक्ट ऑर्डर. खालील निवडक माहिती प्रसाराचे टप्पे योग्य क्रमाने लावा. आता यामध्ये डी हे उत्तर आहे आणि पहिला टप्पा जो आहे आता या ठिकाणी 2, 1, 4, 3. तर पहिला टप्पा प्रोफाईल क्रिएशन. दुसरा इन्फॉर्मेशन फिल्टरिंग. त्यानंतर ऑटोमेटेड मॉनिटरिंग आणि त्यानंतर इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन 4 नंबर हे शेवटी येतं. त्याच्यामुळे उत्तर आहे 2, 1, 4, 3. डी हे उत्तर आहे. 40वा प्रश्न आहे. असर्शन ए.
Social networks play a significant role in shaping modern communication and interpersonal relationships, facilitating connections among individuals worldwide. सोशल नेटवर्क्स आधुनिक संप्रेषण आणि परस्पर संबंधांना आकार देण्यासाठी जगभरातील व्यक्तींमधील संपर्क सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. बरोबर. तर या ठिकाणी हे जे आहे, तर या प्रश्नाचं उत्तर हे वाक्य बरोबर आहे, पहिली गोष्ट. ठीक आहे. परंतु ए जरी ट्रू असलं तर बी वाचूया आपण. रिझन social networks have a positive impact on mental health because they eliminate the need for face-to-face interactions, reducing the risk of social anxiety and loneliness. सोशल नेटवर्क्सचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो कारण ते समोरासमोर संवादाची गरज दूर करतात, सामाजिक चिंता आणि एकाकीपणाचा धोका कमी करतात. मात्र हे वाक्य चूक आहे. म्हणून ए इज ट्रू अँड आर इज फॉल्स. डी इज आवर अँसर. प्रश्न 41 बघा. हु इज द फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट? शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताचे जनक कोण? आणि उत्तर आहे फ्रेडरिक डब्ल्यू टेलर. ए हे उत्तर आहे आणि त्यांचा कार्यकाळ आहे 1856 ते 1915. ए इज आवर answer. ह्युमन सोर्सेस आर. टिंबटिंब हे मानव संसाधन आहे. कोणते आहे? वेंडॉर्स. बाकीचे जे आहेत रिव्ह्यूज, जर्नल आर्टिकल, थिसिस हे मानव संसाधन नाही आहेत, पण विक्रेते जे आहेत ते मानव संसाधन आहेत, ह्युमन सोर्सेस आहेत. त्यामुळं आपलं उत्तर आहे ए. 43 प्रश्न बघा. फ्युजन प्रोसेस theory in relation to motivation is proposed by. प्रेरणाशी संबंधित फ्युजन प्रक्रिया सिद्धांत टिंबटिंबने प्रस्तावित केली. आणि हा सिद्धांत प्रस्तावित करणारे जे आहेत ते बक्के अँड आर्गिरिस. सी हे आपलं उत्तर आहे. बॅके आणि आर्गिरिस. सी हे उत्तर आहे. 44 प्रश्न बघा. इंटरनल कॉजेस ऑफ डिटरिओरिएशन ऑफ लायब्ररी मटेरियल्स आर. कोणत्या अंतर्गत कारणांमुळे ग्रंथालय साधनांचा ऱ्हास होतो? आता इथं अंतर्गत कारणामुळे हा शब्द महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं उत्तर आहे ए. कातडी, लेदर. प्रश्न 45 बघा. The main type of external changes in library include. ग्रंथालयातील बाह्य बदलांचे प्रमुख प्रकार टिंबटिंब हे होत. आणि उत्तर आहे ए. टेक्नॉलॉजिकल चेंज, आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज. 1 आणि 3 बरोबर आहेत. ए हे उत्तर आहे. 46 प्रश्न. नॉन डॉक्युमेंटरी ह्युमन सोर्सेस इन्क्लूड. अलिखित मानवी संसाधनात कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात? आता यातली एक गोष्ट समाविष्ट होत नाही, वेबसाईट होत नाही. म्हणून इन्फॉर्मेशन गेटकीपर्स, ॲडवायझर्स आणि कोलॅबोरेटर्स हे समाविष्ट होतात. म्हणून उत्तर आहे डी. 1, 2, 4 आर करेक्ट. म्हणून उत्तर आहे डी. 47 प्रश्न. मेकर्स स्पेस इज ॲन एरिया वेअर स्टुडंट्स जॉईन इन फॉर. मेकर स्पेसच्या जागेत विद्यार्थी टिंबटिंब या कारणांसाठी सहभागी होतात. फक्त एक नाही आहे, म्हणजेच काय, जनरल स्टडीसाठी सहभागी होत नाहीत, तर ते आयोजन करण्यासाठी, नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी, खेळण्यासाठी एकत्र जमतात. म्हणजेच काय, 1, 2, 3 आर करेक्ट. 1, 2, 3 आर करेक्ट. म्हणून बी हे उत्तर आहे. 1, 2, 3 आर करेक्ट. प्रश्न बघा. मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवा.
एफ.डब्ल्यू. टेलरची जोडी 4 नंबरची लागते. एफ.डब्ल्यू. टेलर इज इक्वल टू सायंटिफिक अप्रोच टू मॅनेजमेंट. हेनरी फ्योल, एस्प्री डी कॉप्स म्हणजेच 3. बर्नार्ड, सोशल सिस्टम अप्रोच म्हणजेच 2. आणि लुथर गुलिग अँड यल उर्विक यांनी पोस्ट कॉप ही संकल्पना दिली म्हणजेच 1. म्हणजे 4, 3, 2, 1 हे ज्या ठिकाणी आहे ते उत्तर आहे 4, 3, 2, 1 BCD अशा पद्धतीचं उत्तर आहे. मग हे उत्तर कुठं आहे बघा, 4, 3, 2, 1. 4, 3, 2, 1 हे आहे इथे 4, 3, 2, 1. डी इज आवर ॲन्सर. प्रश्न मॅनेजमेंटवर आधारित आहे, लायब्ररी मॅनेजमेंटशी संबंधित. प्रश्न अरेंज इन लॉजिकल ऑर्डर द फेजेस ऑफ प्रॉडक्ट लाईफ सायकल. उत्पादन जीवनचक्रातील टप्प्यांची तर्कशुद्ध रचना करा. पहिल्यांदा काय येईल, ॲडव्हर्टायझिंग प्रॉडक्ट फेज, त्यानंतर ग्रोथ फेज, त्यानंतर मॅच्युरिटी फेज आणि शेवटी डिक्लाइन फेज. म्हणजेच 1, 2, 4, 3 कुठे आहे, 1, 2, 4, 3 तर सी हे उत्तर आहे 1, 2, 4, 3. सी इज आवर ॲन्सर. 50वा प्रश्न बघा, असर्शन लायब्ररीज मस्ट चेंज टू सर्वाईव्ह. टिकून राहण्यासाठी ग्रंथालयाने बदलणे आवश्यक आहे. बरोबर आहे. आणि कारण लायब्ररी इज ग्रोईंग ऑर्गॅनिझम इज रिलेटेड विथ चेंज. ग्रंथालये वर्धिष्णू आहेत हे सूत्र बदलाशी संबंधित आहे. हे पण बरोबर आहे. म्हणून बोथ ए अँड आर ट्रू. डी इज आवर ॲन्सर. बोथ ए अँड आर आर ट्रू. या ठिकाणी आपले 50 प्रश्न झालेले आहेत. आता 91वा प्रश्न आपण जो बघणार आहे तो कम्प्युटरशी संबंधित युनिट आहे त्याच्यावर आधारित आहे. बघूयात आपण. कॅरेक्टर्स एन्कोडेड इन आस्की नीड डॅश डॅश बिट्स फॉर ईच कॅरेक्टर. ISCII मध्ये कोड केलेल्या वर्णांना प्रत्येक अक्षरासाठी टिंब बीट आवश्यक आहेत. किती बीट आवश्यक आहेत, 8 बीट आवश्यक आहे. म्हणून उत्तर काय आहे, बी आहे. हा प्रश्न सोपा होता. एक्सप्रेसिंग द अल्गोरिदम इज अ पिक्टोरियल फॉर्म इज कॉल्ड. सचित्र स्वरूपात अल्गोरिदम व्यक्त करण्याला टिंब असे म्हणतात, फ्लो चार्ट म्हणतात. हा प्रश्न बघा, 53वा प्रश्न. डॅश इज अ क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन दॅट आयडेंटिफाईज ईच होस्ट ऑन द इंटरनेट विथ अ युनिक युजर फ्रेंडली नेम. आता इथं नेमचा उल्लेख आला आहे. आता टिंब हा एक क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन आहे जो इंटरनेटवरील प्रत्येक होस्टला अद्वितीय वापरकर्ता अनुकूल नावाने ओळखतो आणि त्याचं नाव आहे डोमेन नेम सिस्टम, DNS. बी इज आवर ॲन्सर. प्रश्न 54वा. इन वायरलेस कम्युनिकेशन बेस स्टेशन इज कनेक्टेड विथ सेंट्रल हब इज कॉल्ड. वायरलेस कम्युनिकेशनमध्ये बेस्ट स्टेशन मध्यवर्ती हबशी जोडले असते त्याला टिंब असे म्हणतात, त्याला MSC असे म्हणतात. बी हे उत्तर आहे. प्रश्न 55वा. विच ऑफ द फॉलोइंग आर रिफर्ड टू ॲज लो लेवल लँग्वेज. खालीलपैकी कोणत्या भाषा निम्न पातळीची भाषा म्हणून ओळखल्या जातात. आणि यंत्रभाषा आणि जुळणी भाषा म्हणजेच मशीन लँग्वेज आणि असेंब्ली लँग्वेज या निम्न पातळीच्या भाषा म्हणून ओळखल्या जातात. म्हणून उत्तर आपलं आहे ए. 1 and 2 आर करेक्ट. प्रश्न 56वा. एव्हरी OS हॅज. OS म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टम. हॅज अ डॅश डॅश ऑर डॅश डॅश विच प्रायमरीली resides in the main memory of the computer to perform some of the basic functions of the OS.
प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टममध्ये टिंबटिंब किंवा टिंबटिंब असते, जी OSची काही मूलभूत कार्य करण्यासाठी प्रामुख्याने संगणकाच्या मुख्य मेमरीमध्ये असते. आणि याचं उत्तर आहे कर्नल आणि न्यूक्लियस. 1 आणि 3. मग 1 आणि 3 बरोबर कुठे आहेत? तर बी मध्ये आहेत. बघा, बी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न काय आहे बघा, विच layers of the OSI refers model are host to host layer. आता OSI म्हणजे काय? ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. OSI संदर्भ मॉडेलचे कोणते स्तर होस्ट टू होस्ट स्तर आहेत? आणि त्याचे 2 स्तर आहेत, ट्रान्सपोर्ट लेयर आणि सेशन लेयर. म्हणून 1 and 3 आर करेक्ट. आणि हे आहे सी. 1 and 3 आर करेक्ट. सी इज आवर आन्सर. आता 58वा प्रश्न बघा, अरेंज द फॉलोइंग पार्ट्स ऑफ कोॲक्सियल केबल हायलाइटिंग द innermost part to the outermost part in a proper logical sequence. कोॲक्सियल केबलचे आतील भागापासून ते बाहेरील भागापर्यंतच्या विविध भागांचा योग्य क्रम लावा. आता बऱ्याच जणांना असं वाटलं की इन्सुलेटर हा शब्द 2 वेळा आला म्हणजे परीक्षा विभागाची चूक झाली. तर तसं नाही आहे, ते 2 वेळा आहे ते बरोबर आहे. आणि दुसरं असं की याच्यामध्ये 5 ऑप्शन विचारलेलं आहे, 1 2 3 4 5. त्याच्यामुळं देखील मुलं कन्फ्यूज झाली. कोॲक्सियल केबल म्हणजे काय की आतमध्ये 2 वायरे असतात आणि त्याला इन्सुलेटर असतात. म्हणून इथं जे प्लॅस्टिक कवर जे आहे, हे जे हा शब्द आहे तो अतिशय महत्त्वाचा. तो शेवटी कोटिंग येतो. हे जे प्लॅस्टिक कवरचं कोटिंग असतं शेवटी, हे कोटिंग जे असतं ते. त्यामुळं तुमचा सिक्वेन्स कसा आहे, आतून तुम्हाला बाहेर यायचं आहे. त्याच्यामुळं अगोदर काय येणार आहे तर इनर कंडक्टर येणार आहे. म्हणजेच काय तर पहिल्यांदा तुमचं येणार आहे 4, त्यानंतर त्याला इन्सुलेटर येणार आहे म्हणजे 1, त्यानंतर तुमचा आउटर कंडक्टर येणार आहे, त्याच्यामुळं तुमचा आला 5, त्याच्यानंतर तुमचा अजून एक इन्सुलेटर येणार आहे तो 2. आता तुम्ही म्हणाल की इन्सुलेटर 2 नंबरचा 1 नंबरचा अगोदर घ्यायला पाहिजे, तो पण एक लॉजिकचाच भाग आहे बरोबर. आणि त्यानंतर तुम्हाला प्लॅस्टिक कवर लावायचं आहे, म्हणजेच शेवटी काय येणार 3 येणार. मग तुमचा सिक्वेन्स कसा असेल 4 1 5 2 3, 4 1 5 2 3. म्हणून तुमचं उत्तर कुठं असणार आहे, ह्या डी मध्ये असणार आहे. बघा 4 1 5 2 3, 4 1 5 2 3, डी हे उत्तर आहे. हा लॉजिक बेस्ड प्रश्न होता, ज्याला कोॲक्सियल केबलचं डायग्राम म्हणजे फिगर लक्षात आली किंवा डोळ्यासमोर आकृती आली तर हा प्रश्न सोपा होता. डी हे उत्तर आहे. प्रश्न आहे 59वा, मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवा. आता लिस्ट 1 मध्ये न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी, मियामी युनिव्हर्सिटी ऑगमेंटेड रिसर्च ग्रुप, औला युनिव्हर्सिटी लायब्ररी, नॉर्थ करोलिना स्टेट युनिव्हर्सिटी. आता अशा नवीन प्रश्नाला आपण उत्तर देत असताना थोडं लॉजिक जर तुम्ही लावलं असतं तर तुमचं हे उत्तर चुकलं नसतं. आता ऑगमेंटेड हा शब्द जर बघितला, ऑगमेंटेड रिसर्च, तर इथं ऑगमेंटेड रिसर्च दिसतोय आपल्याला किंवा ऑगमेंटेड रियालिटी दिसते. तर एक थोडंसं अंदाज तुम्ही लावला असता तर बीला तुमचं उत्तर आलं असतं 1. आणि जर बारकाईने ऑप्शन बघितले तर बीला ऑगमेंटेड म्हणजे इथं एकच ऑप्शन आहे, म्हणजे ए हे उत्तर आपलं फिक्स झालं असतं. मग राहिलेले जे आहेत त्याला तुम्ही जोड्या लावू शकला असतात. आता आपण इथं रिसर्च ग्रुप ऑगमेंटेड रियालिटीला आपण काय लावलं 1 लावलं, ठीक आहे. मग एला काय आलं, ऑप्शनमध्येच तुम्हाला दिलं आहे की इथं 4 नंबरचा ऑप्शन आलेला आहे. इथं 4 नंबरचा ऑप्शन आला, न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी फाइंड द फ्युचर. न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी फाइंड द फ्युचर. मियामी 1 नंबर, म्हणजे इथं 1 आला, 4 आला, 1 आला, 2 आला, 3 आला. औला युनिव्हर्सिटी लायब्ररी हे जे आहे ते स्मार्ट लायब्ररी.
आणि नॉर्थ करोलिना स्टेट युनिव्हर्सिटी हे आहे ओल्फ वॉक. तर 4 1 2 3 हा सिक्वेन्स जिथं येतो ते तुमचं उत्तर आहे. 4 1 2 3 म्हणून ए हे उत्तर आहे. 4 1 2 3. असं लॉजिक लावून देखील तुम्ही काही प्रश्नांची, म्हणजे अगदी सर्व नाही पण काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता. आता 60वा प्रश्न जो आहे तो टेक्निकल प्रश्न आहे बघा. ते प्रॉक्सी सर्व्हर ही कन्सेप्ट ज्यांची क्लिअर आहे त्यांना याचं उत्तर येणार आहे. असर्शन ए काय आहे? प्रॉक्सी सर्व्हर डज नॉट ॲक्ट्स ॲज ॲन इंटरमिडियरी बिटवीन अ कॉम्प्युटर अँड इंटरनेट. प्रॉक्सी सर्व्हर संगणक आणि इंटरनेट दरम्यान मध्यस्थ म्हणून काम करत नाही. तर प्रॉक्सी सर्व्हर काम करू शकतात, बरोबर. म्हणून बोथ आर फॉल्स येणार आहे. पण पहिलं तर फॉल्स आहे. दुसरं काय बघा, प्रॉक्सी सर्व्हर एन्श्युअर्स सिक्युरिटी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल अँड कॅचे. प्रॉक्सी सर्व्हर आहेत ते ओरिजिनल सर्व्हर किंवा प्रॉपर सर्व्हर आहेत का? नाही, प्रॉक्सी आहेत. म्हणून त्याच्यामध्ये सुरक्षा, प्रशासकीय नियंत्रणाने कॅच सुनिश्चित करत नाही. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. म्हणून हे जर वाक्य नकारात्मक असतं तर ते बरोबर आलं असतं. त्यामुळं बोथ आर फॉल्स. सो आन्सर इज डी. प्रश्न बघा, विच डिजिटायझेशन प्रोग्राम वॉज इनिशिएटेड बाय नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया इन लेट 1990s. 1990च्या उत्तरार्धात नॅशनल लायब्ररी ऑफ इंडियाने कोणता डिजिटायझेशन कार्यक्रम सुरू केला? आणि उत्तर आहे डाऊन द मेमरी लेन. ए हे उत्तर आहे, डाऊन द मेमरी लेन. प्रश्न 62वा, विच पार्ट ऑफ द QR कोड, QR कोड म्हणजे काय? रिप्रेझेंट्स द एन्कोडेड डेटा. क्विक रिस्पॉन्स कोड म्हणतो आपण त्याला. आणि उत्तर आहे डेटा एलिमेंट. QR कोडचा कोणता भाग एन्कोड केलेला डेटा दर्शवतो? डेटा घटक. बी हे उत्तर आहे. प्रश्न 63वा, विच टाईप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज कन्सिडर्ड ॲज अ वीक आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI. कोणत्या प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता कमकुवत AI मानले जाते? आणि उत्तर आहे आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स. आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स. 64वा प्रश्न, APS स्टँड्स फॉर. APSचे पूर्ण रूप टिंबटिंब हे आहे. आणि उत्तर आहे डी, ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म सिस्टम. डी इज आवर ॲन्सर. 65वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर 2 टाईप्स ऑफ DNS रिकॉर्ड्स. खालीलपैकी कोणते DNS रिकॉर्ड्सचे 2 प्रकार आहेत? आणि उत्तर आहे बी, 3 आणि 4 बरोबर आहेत. 3 आणि 4 बरोबर आहेत. क्वेश्चन आणि रिसोर्सेस. प्रश्न 66वा, ड्रॉम्बोरा वॉज डेव्हलप्ड अँड रिलीज्ड बाय. टिंबटिंबद्वारे ड्रॉम्बोरा विकसित आणि प्रकाशित केले गेले होते. डिजिटल क्युरेशन सेंटर आणि डिजिटल प्रिझर्वेशन युरोप. 1 आणि 2 बरोबर आहेत. म्हणून सी हे आपलं उत्तर आहे. 1 आणि 2 बरोबर आहेत. सी इज आवर ॲन्सर. प्रश्न 67वा, द फॉलोइंग फंक्शन्स आर कॅरिड आउट बाय टायमिंग इलिमेंट ऑफ द QR कोड. QR कोडच्या टायमिंग इलिमेंटद्वारे खालील कार्ये केली जातात. आता पहिलं जे कार्य आहे ते केलं जातं, यूज्ड फॉर डिटरमाइनिंग द सेंट्रल कोऑर्डिनेट ऑफ ईच सेल इन द QR कोड. त्यानंतर दुसरं देखील कार्य केलं जातं. ते कुठलं आहे? पहिलं कार्य मराठीत वाचतो. QR कोडमधील प्रत्येक सेलचा मध्यवर्ती समन्वय निश्चित करण्यासाठी वापरला जातो. हे बरोबर आहे. आणि दुसरं काय बघा, हेल्प्स द QR कोड स्कॅनर डिटरमाइन हाऊ लार्ज द डेटा मॅट्रिक्स इज इन द QR कोड. तर या ठिकाणी
QR कोड स्कॅनरला QR कोडमध्ये डेटा मॅट्रिक्स किती मोठा आहे हे निर्धारित करण्यासाठी मदत करते. हे देखील बरोबर आहे. म्हणून उत्तर आहे 1 आणि 2 बरोबर आहेत. डी हे आपलं उत्तर आहे. कुठं आहे उत्तर? तर डी हे उत्तर आपलं आहे आणि ते बघा तुम्ही 1 आणि 2 बरोबर आहेत. डी हे उत्तर आहे. प्रश्न 68वा क्लाउडवर आधारित प्रश्न आहे. त्यांनी लिस्ट 1मध्ये पब्लिक क्लाउड, प्रायव्हेट क्लाउड, हायब्रिड क्लाउड आणि कम्युनिटी क्लाउड आणि त्याची काही वैशिष्ट्ये त्यांनी दिलेली आहेत. तर पब्लिक क्लाउडला जे वैशिष्ट्य त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे कोणालाही सेवा विक्री करतात, बहु भाडे करू सेवा, सेल सर्व्हिस टू एनीवन, मल्टी टेनेटेड सर्व्हिस. म्हणजे इथं पहिल्यांदा 1ला 4 येतं, 4 लक्षात ठेवा. त्यानंतर 2 जो आहे तो काय आहे? प्रायव्हेट क्लाउड आणि प्रायव्हेट क्लाउडची जोडी लागणार आहे ती याला प्रॉप्रायटरी नेटवर्क. प्रोप्रायटरी म्हणजे पैसे देऊन आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे एकाच ग्राहकाला प्रदान करते कारण ते प्रायव्हेट आहे, बरोबर. याची जोडी याला म्हणजे 4 नंतर 3 आला. त्यानंतर कुठला क्लाउड आहे बघा? त्यानंतर आहे हायब्रिड क्लाउड आणि त्याला येते जोडी क्लाउड बस्टिंग म्हणजे 4, 3, 2 आला आणि नंतर 1. शेवटी आहे कम्युनिटी क्लाउड आणि त्याची जोडी लागते सेट ऑफ कोऑपरेटिंग इन्स्टिट्यूशन्स विथ सिमिलर रिक्वायरमेंट्स मे रिक्वेस्ट अ प्रोव्हायडर टू क्रिएट क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर देअर एक्सक्लुसिव्ह यूज. समान आवश्यकता असलेल्या सहकारी संस्थांचा संच प्रदात्याला त्याच्या विशेष वापरासाठी क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची विनंती करू शकतो. म्हणजेच उत्तर आहे डी. उत्तर आहे डी आणि त्याच्यामध्ये 4, 3, 2, 1 अशा जोड्या लागलेल्या आहेत म्हणून उत्तर आहे डी. 4, 3, 2, 1. प्रश्न 69वा. अरेंज द स्टेप्स ऑफ डेटा मायनिंग प्रोसेस इन अ प्रॉपर लॉजिकल सिक्वेन्स. डेटा मायनिंग प्रक्रियेच्या पायऱ्या योग्य तार्किक क्रमाने लावायच्या. प्रिपेअर डेटा पॅटर्न हा बरोबर आहे. सिलेक्शन ऑफ सुटेबल डेटाबेस फ्रॉम डेटा वेअरहाऊस हा देखील बरोबर आहे. 1, 2 ठीक आहे. त्यानंतर 4 नंबरचा सिलेक्ट सुटेबल अल्गोरिदम. त्यानंतर 3 नंबर चूज अवेलेबल ॲनालिटिकल पॅकेज. त्यामुळं क्रम कसा लागणार? 1, 2, 4 आणि 3. हा क्रम कुठं आहे? 1, 2, 4 आणि 3. तर बी हे उत्तर आहे 1, 2, 4 आणि 3. प्रश्न 17वा आहे बघा. स्टेटमेंट ए आणि बी. ए काय आहे? द कन्सेप्ट ऑफ लिंक्ड डेटा इज क्लोजली रिलेटेड टू सिमॅन्टिक वेब. लिंक्ड डेटाची संकल्पना सिमॅन्टिक वेबशी जवळून संबंधित आहे आणि हे वाक्य बरोबर आहे. लिंक्ड डेटा आर कन्सिडर्ड ॲज अ ब्रेन चाइल्ड ऑफ द सिमॅन्टिक वेब. लिंक्ड डेटा सिमॅन्टिक वेबचा ब्रेन चाइल्ड मानला जातो. हे देखील वाक्य बरोबर आहे. बोथ आर ट्रू म्हणून सी हे उत्तर आहे. प्रश्न इंटरेस्टिंग होता. 71वा प्रश्न. ॲक्च्युली हा रिसर्चशी संबंधित पण प्रश्न आहे. जसं मीन, मीडियन आणि मोड हे ते मध्यवर्ती सेंट्रल टेंडन्सी जी स्टॅटिस्टिक्समध्ये असतं त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. बहुलकावर प्रश्न विचारलेला आहे. बहुलक म्हणजे काय? अनेक वेळा येणारा जी संख्या आहे त्याला बहुलक म्हणतो आपण. या ठिकाणी प्रश्न वाचतो मी. 71वा प्रश्न. आयडेंटिफाय द मोड ऑफ द स्कोर्स इन द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन. खालील संचातील अंकांचा बहुलक ओळखा. याच्यामध्ये आकडे दिलेले आहेत. सिंपल आहे. इकडे 15, 15 आणि 15 3 वेळाला आलेला आहे आणि बाकीचा कुठलाच अंक जास्त वेळा 3 वेळा आलेला नाही. त्यामुळे उत्तर आहे बी 15. बहुलक काय आहे? 15 किंवा मोड काय आहे? तर 15. बी हे उत्तर आहे. 72वा प्रश्न तसा सोपा होता कारण APAचा उल्लेख त्यांनी प्रश्नामध्ये दिलेला आहे. हु इज द पब्लिशर ऑफ APA पब्लिकेशन मॅन्युअल. APA पब्लिकेशन मॅन्युअलचे प्रकाशक कोण आहेत? आता APA म्हटलं की डोळे झाकून अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन म्हणजे से उत्तर आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं माहिती आहे का? इथं फिजिओलॉजिकल हा शब्द आहे.
तर या दोन शब्दांमुळं थोडा घोळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळं हे लक्षात ठेवायचं. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, सी इज आवर ॲन्सर. प्रश्न बघा काय आहे 73वा. फोकस ग्रुप इज अ टाईप ऑफ. फोकस ग्रुप हा टिंबटिंबचा प्रकार आहे आणि तो आहे इंटरव्ह्यूचा प्रकार आहे. सोपा, दिसायला सोपा प्रश्न होता पण तसा अवघड होता. उत्तर आहे डी, मुलाखतीचा. फोकस ग्रुप हा टिंबटिंब प्रकार आहे, मुलाखतीचा प्रकार आहे. प्रश्न 74. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ रिसर्च प्रपोजल. नसतो हे लक्षात ठेवायचं. ॲक्च्युअल डेटा ॲनालिसिस होत नाही प्रपोजलमध्ये. हायपोथेसिस लिहिली जाते, ऑब्जेक्टिव्ह लिहिले जातात आणि मेथडॉलॉजी लिहिली जाते. पण नकारात्मक प्रश्न असल्यामुळं डी हे उत्तर आहे. प्रश्न 75वा. डॅश अँड डॅश फॉर्म पार्ट ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च. प्रायोगिक संशोधनामध्ये टिंबटिंब आणि टिंबटिंबचा समावेश होतो. कंट्रोल ग्रुप आणि एक्सपेरिमेंटल ग्रुपचा समावेश प्रायोगिक संशोधनामध्ये होतो. म्हणून 2 आणि 4 बरोबर आहेत. बी हे आपलं उत्तर आहे. 2 आणि 4 बरोबर आहेत. बी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न बघा 76वा प्रश्न. डॅश डॅश अँड डॅश डॅश आर द प्रोसिजर्स फॉर सिलेक्टिंग सॅम्पल्स थ्रू सिम्पल रँडम मेथड. टिंबटिंब आणि टिंबटिंब या साध्या यादृच्छिक पद्धतीने नमुना निवड करण्याच्या प्रक्रिया आहेत. आता यादृच्छिक म्हणजे रँडम सॅम्पलिंगमध्ये सोयीनुसार नमुना निवड होते का? नाही होत. सहभागी घटकांची वर्गवार यादी करणे आणि प्रत्येक वर्गामधून नमुना निवडणे हे देखील होत नाही, कारण रँडम सॅम्पलिंग आहे. लक्ष्य गटातील घटकांची यादी करून नंतर रँडम क्रमांक असलेला तक्ता वापरून नमुना निवड कर. रँडम क्रमांक असलेला तक्ता वापरला आहे म्हणजे हे रँडम सॅम्पलिंगमध्ये येतं. लॉटरी पद्धतीने नमुना निवड हे तर अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे रँडम सॅम्पलिंगचं. म्हणून 3 आणि 4 बरोबर आहे. बरोबर, 3 आणि 4 बरोबर आहे आणि तो ऑप्शन डी आहे. बघा, तो ऑप्शन डी आहे. 3 आणि 4 बरोबर आहे आणि हा ऑप्शन डी आहे. प्रश्न काय आहे 77वा. मेथडॉलॉजी सेक्शन ऑफ अ रिसर्च प्रपोजल कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश अँड डॅश डॅश. संशोधन प्रस्तावातील संशोधन पद्धती या विभागात टिंबटिंब आणि टिंबटिंबचा समावेश होतो. आता मेथडॉलॉजी सेक्शनमध्ये 2 गोष्टींचा समावेश होतो आणि ते म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबर. 1 नंबर काय? पॉप्युलेशन अँड सॅम्पल ऑफ द रिसर्च आणि 3 नंबर काय? डिस्क्रिप्शन ऑफ टेक्निक्स अँड टूल्स टू बी यूज्ड फॉर डेटा कलेक्शन. रिझल्टचा समावेश होत नाही आणि फाइंडिंगचा देखील समावेश होत नाही. बरोबर, कारण फाइंडिंगसाठी वेगळं चॅप्टर असतं. त्यामुळं मेथडॉलॉजीमध्ये पॉप्युलेशन अँड सॅम्पल ऑफ द रिसर्च, संशोधनाचा लक्ष्य गट आणि नमुना आणि संशोधनात वापरण्यात येणाऱ्या असलेल्या माहिती संकलन तंत्रांचे साधनांचे वर्णन याचा समावेश होतो. तर आपलं उत्तर 77व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. 1 and 3 आर करेक्ट. ए इज आवर ॲन्सर. प्रश्न 78वा. मॅच द फॉलोइंग, जोड्या लावा. आता या ठिकाणी ए बी सी डी आणि 1 2 3 4 असे दिलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण बघायचं स्टॅटिस्टिकल बिब्लिओग्राफी. याची जोडी लागणार आहे ती 3 नंबरला, म्हणजेच ह्यूम यांच्याशी लागणार आहे. ह्यूम यांच्याशी लागणार आहे म्हणजे पहिल्यांदा येणार 3. ठीक आहे. त्यानंतर लिब्रामेट्रीची जोडी लागणार आहे SR रंगनाथन यांना, म्हणजेच येणार 4. त्यानंतर लिब्रामेट्रीला मी इथं चुकून खून केली. पहिल्यांदा स्टॅटिस्टिकल बिब्लिओग्राफी याची जोडी लागणार आहे 3 नंबरला ह्यूमला. लिब्रामेट्रीची जोडी लागणार आहे रंगनाथनला. बिब्लिओमॅट्रिक ॲलन प्रिचर्ड आणि सायंटोमॅट्रिक जे आहे ते नलिमो. म्हणजेच काय तर 3 4 1 आणि 2 हे कुठं आहे ते आपलं उत्तर आहे. 3 4 1 2. तर अशा पद्धतीने 3 4 1 2 हे उत्तर आहे
आणि उत्तर आहे सी. सी हे उत्तर आहे. प्रश्न बघा. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टेप्स इन द स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथड. शास्त्रीय पद्धतीच्या चक्रातील पायऱ्यांचा अचूक क्रम ओळखा. कधी पण झेनिथ ऑफ सायंटिफिक मेथड आलं ना, किंवा स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथड आलं, तर ही डायग्राम काढायची आणि इथं वर जे असतं ना ते झेनिथ असतं हे लक्षात ठेवायचं, आणि खाली जे असतं ना ते नादीर असतं हे लक्षात ठेवायचं. इकडं असेंडिंग असतं आणि इकडं डिसेंडिंग असतं हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, NAZD अशा पद्धतीचे हे 4 अद्याक्षर लक्षात ठेवलं तर सोपं जातं. आता या ठिकाणी बघा, याचा सिक्वेन्स लावताना पहिल्यांदा नादीरला घ्यायचं, बरोबर. तर या ठिकाणी नादीर 1 नंबरलाच आहे, म्हणजे 1 2 3 4. आता इतकं सिंपल आहे. नादीर, असेंडिंग, झेनिथ आणि डिसेंडिंग त्यांनी देताना पण तोच क्रम दिला, त्यामुळं ए हे उत्तर आहे. त्यामुळे हा प्रश्न तसा सोपा होता जर तुमचं स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथडची कन्सेप्ट क्लिअर असेल तर. आता 80वा प्रश्न काय, स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी दिलेला आहे. स्टेटमेंट ए काय, केस स्टडीज एक्सप्लोर फीचर्स ऑफ अ केस इन डिटेल्स. वेष्टी अध्ययन वेष्टीची वैशिष्ट्ये सखोलपणे अभ्यासते. हे बरोबर आहे वाक्य. दुसरं वाक्य काय, प्रायमरी पर्पज ऑफ केस स्टडी इज जनरलायझेशन. वेष्टी अध्ययनाचा मूलभूत हेतू सामान्यकरण आहे. हे चुकीचं वाक्य आहे. ॲक्शन रिसर्चचा उद्देश काय असतो, तर प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजे एखाद्या समस्येला उत्तर शोधायचं तात्काळ, त्याच्यासाठी संशोधन केलं जातं, त्याला आपण केस स्टडी म्हणतो. ठीक आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजेच ए इज ट्रू बट बी इज फॉल्स अशा ठिकाणी असेल ते उत्तर आहे, म्हणून सी हे उत्तर आहे. बघा प्रश्न 81वा प्रश्न काय बघा, डॅश लॉन्च अ पोर्टल फॉर रजिस्ट्रेशन अँड अलॉटमेंट ऑफ ISBN ॲट अ फंक्शन हेल्ड इन न्यू दिल्ली इन 2016. दिल्ली येथे 2016मध्ये आयोजित कार्यक्रमात ISBNच्या नोंदणी आणि वाटपासाठी पोर्टल टिंबटिंब यांनी लॉन्च केले, आणि त्याचं उत्तर आहे स्मृती जुबिन इराणी, म्हणजेच बी हे उत्तर आहे. प्रश्न 82वा, इन द Sears लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग प्रिफर्ड हेडिंग्स आर इंडिकेटेड बाय. सेअर्स लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंगमध्ये प्राधान्य दिलेले शीर्षक टिंबटिंबने सूचित केले आहे. त्याचं उत्तर आहे डी, ठळक अक्षरांद्वारे, बोल्ड अल्फाबेट्स. प्रश्न 83वा बघा, विच इलेमेंट ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द डब्लिन कोअर मेटाडेटा. डब्लिन कोअर मेटाडेटामध्ये खालीलपैकी समाविष्ट नाही. आता तिघांचा समावेश आहे, एकाचा नाही आहे, आणि तो आहे प्लेस. याचा समावेश नाही, याचा समावेश आहे, म्हणून उत्तर काय आहे, डी. डिस्क्रिप्शन, राईट्स आणि आयडेंटिफायरचा समावेश डब्लिन कोअरमध्ये आहे, पण प्लेसचा नाही. डी हे उत्तर आहे. प्रश्न 84चा बघा, बोथ FRBR स्टडी ग्रुप अँड FRANAR वर्किंग ग्रुप हॅव डिफाइंड 4 user tasks each in which 2 user tasks are common. Identify the common user task from the following. आणि खाली काय दिलं, फाइंड, आयडेंटिफाय, सिलेक्ट, कॉन्टेक्च्युअलाइज. आता थोडा हा लॉजिक बेस पण होता. आता त्याने असं म्हटलं की कॉमन टास्क ह्याच्यामध्ये 4 पैकी 2 आहेत, तर ते ओळखायचे होते. मग मी असं लॉजिक लावलं, फाइंड अँड आयडेंटिफाय, दीज आर द कॉमन, आणि तेच उत्तर आहे. ॲक्च्युली 1 आणि 2 बरोबर आहे. FRBR अभ्यास गट आणि FRANAR वर्किंग ग्रुप या दोघांनी प्रत्येकी 4 वापरकर्ता कार्य परिभाषित केले आहे, ज्यामध्ये 2 वापरकर्ता कार्य समान आहेत. खालीलपैकी समान वापरकर्ता कार्य ओळखा. शोधणे आणि ओळखा हे 2 आहेत. 1 and 2 आर करेक्ट, सो सी इज आवर आन्सर. प्रश्न 85, मॅच द फॉलोइंग. आता डब्लिन कोर, EGMS, मेट्स आणि मॉड्स हे दिलेले आहेत. आता डब्लिन कोर DCMI. आता DCMIचा काय फुल फॉर्म होतो, तर डब्लिन कोर मेटाडेटा इनिशिएटिव्ह. म्हणजे डब्लिन कोरला ते, म्हणजे इथं लॉजिकसुद्धा लागलं असतं. तर डब्लिन कोरला 1, त्यानंतर EGMSला
त्यानंतर जरी तुम्ही बाकीचं जरी अंदाजे इथं लिहिलं, ए हे उत्तर आहे आपलं. डब्ल्यू कोरला DCMI, त्यानंतर EGMSला गव्हर्नमेंट ऑफ UK, त्यानंतर मेट्सला DLF डिजिटल लायब्ररी फेडरेशन, आणि शेवटी मॉड्सला लायब्ररी ऑफ काँग्रेस. तर याचा सिक्वेन्स असा लागेल 1 3 4 2, 1 3 4 2. ए हे उत्तर आहे. सोप्या जोडा होता आणि डब्ल्यू कोरमुळं ॲक्च्युली त्याच्यामध्ये इझीनेस आला होता. प्रश्न 86वा, अरेंज द फॉलोइंग कॉम्पोनंट्स ऑफ बुक नंबर्स इन कोलन क्लासिफिकेशन इन लॉजिकल ऑर्डर. कोलन वर्गीकरणाच्या ग्रंथांकातील खालील घटकांचा तर्कशुद्ध रचना करा. त्यांनी देतानाच तर्कशुद्ध दिलेला आहे. लँग्वेज नंबर, फॉर्म ऑफ एक्सपोजिशन, इयर ऑफ पब्लिकेशन, सिरियल नंबर, भाषांक, प्रलेखाचा प्रकार, प्रकाशन वर्ष, अनुक्रमांक. हाच सिक्वेन्स आहे 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणून डी हे उत्तर आहे. प्रश्न 87वा, अरेंज द फॉलोइंग अकॉर्डिंग टू द प्रेफर्ड सोर्सेस टू टेक इन्फॉर्मेशन फॉर कॅटलॉगिंग. तालिकेसाठी माहिती घेण्याकरिता स्रोतांची पसंतीनुसार क्रमवारी लावा. आणि या ठिकाणी टायटल पेज, कोलोफोन, प्रीफेस, आउटसाइड सोर्स याने सिक्वेन्स दिलेला आहे आणि हा लॉजिकलच आहे. त्यामुळे उत्तर आहे 1 2 3 4. टायटल पेज, कोलोफोन, प्रीफेस आणि आउटसाइड सोर्स, ए हे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 88. प्रश्न काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर द सॅलियंट फीचर्स ऑफ UDCIME. UDCIME ची खालीलपैकी ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत. एक फक्त वैशिष्ट्य नाही आहे, ते म्हणजे अगोदर मी सांगतो, मिनिमम 3 डिजिट्स इन क्लास नंबर हे नाही आहे. बाकी सगळे वैशिष्ट्य आहेत. म्हणजे काय, मुख्य वर्ग 4 रिक्त आहे, मेन क्लास 4 इज वेकंट, मोर सुटेबल टू मायक्रो डॉक्युमेंट्स, सूक्ष्म दस्तऐवजांसाठी अधिक योग्य आहे, आणि नोटेशन इज इंडिपेंडेंट ऑफ एनी लँग्वेज स्क्रिप्ट्स. नोटेशन कोणत्याही भाषेतील लिपीपासून स्वतंत्र आहे. म्हणजेच काय, उत्तर आहे आपलं ए, 1 2 4 बरोबर आहेत. प्रश्न 89वा बघा. प्रश्न काय आहे, फंडामेंटल प्रिन्सिपल्स दॅट टेलर सॉ अंडरलाईंग द सायंटिफिक अप्रोच टू मॅनेजमेंट आर. टेलरच्या मते व्यवस्थापनाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मुळाशी असलेले मूलभूत सिद्धांत कोणते. आता डिव्हिजन अँड लेबर आणि युनिटी ऑफ कमांड हे हेनरी फ्युअलच्या मॅनेजमेंट थिअरीचे वैशिष्ट्य आहेत. परंतु FW टेलर काय म्हणतोय बघा, वर्किंग फॉर मॅक्झिमम आउटपुट रादर दॅन रेस्ट्रिक्टेड आउटपुट. नियंत्रित उत्पादनाऐवजी जास्तीत जास्त उत्पादन देण्यासाठी काम करणे हे एक वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं, सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. वैयक्तिक हिताच्या अधीनस्थ न राहता सार्वजनिक हिताला प्राधान्य देणे. ही 2 वैशिष्ट्ये आहेत, मूलभूत सिद्धांत वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मुळाशी आहेत टेलरच्या मते. म्हणून उत्तर काय आहे, A1 and 2 आर करेक्ट. सो आन्सर इज ए. प्रश्न 90वा, असर्शन ए, रिझन आर. प्रश्न काय, लायब्ररी नीड्स टू हॅव मेकर्स स्पेस. ग्रंथालयात मेकर स्पेस असणे आवश्यक आहे. आणि रिझन काय, इट हेल्प्स टू फ्लरिश टेक्निकल ॲटिट्यूड इन स्टुडंट्स. मेकर स्पेस विद्यार्थ्यात तंत्रज्ञानविषयक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यास मदत करते. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. म्हणून बोथ A and R are true. C is our answer. प्रश्न 91वा, मराठी सारस्वत इज एडिटेड बाय. टिंबटिंब हे मराठी सारस्वतचे संपादक आहेत. कोण संपादक आहेत, अनंत जोशी, म्हणून सी हे उत्तर आहे. प्रश्न 92वा,
विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रायमरी डॉक्युमेंट? खालीलपैकी कोणता प्रलेख प्राथमिक प्रलेख नाही? पेटंट प्राथमिक प्रलेख आहे, थिसिस प्राथमिक प्रलेख आहे, जर्नल देखील आहे. फक्त रेफरन्स बुक जे आहे हा प्राथमिक प्रलेख नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए आहे. प्रश्न 93. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ सोशल टॅगिंग व्हॉट डज द टर्म फॉक्सोनॉमी रिफर टू? सामाजिक टॅगिंगच्या संदर्भात फॉक्सोनॉमी या शब्दाचा संदर्भ काय आहे? आणि उत्तर आहे वापरकर्त्याने निर्माण केलेली यूजर जनरेटेड टॅगिंग सिस्टम्स. वापरकर्त्याने निर्माण केलेली टॅगिंग सिस्टम आहे, त्यालाच फॉक्सोनॉमी असं म्हणतात. सी हे उत्तर आहे. हा प्रश्न मला थोडा अवघड वाटला, कारण बऱ्याच जणांनी याचं उत्तर फेसबुक दिलं असेल, पण उत्तर वेगळं आहे. प्रश्न काय बघा. प्रश्न 94. विच प्लॅटफॉर्म इज नोन फॉर पॉप्युलरायझिंग सोशल टॅगिंग अँड इनकॉर्पोरेटिंग इट इनटू इट्स कंटेंट ऑर्गनायझेशन? कोणते प्लॅटफॉर्म सोशल टॅगिंग लोकप्रिय करण्यासाठी आणि त्याचा सामग्री संस्थेमध्ये समाविष्ट करण्यासाठी ओळखले जाते? आणि याचं उत्तर आहे डेलिशियस. सी हे उत्तर आहे. प्रश्न 95. विच डेटाबेसेस आर यूज्ड इन बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सिस्टम्स? जैवतंत्रज्ञान माहिती प्रणालीमध्ये कोणते डेटाबेस वापरले जाते? जनबँक, पबमेड आणि युनिप्रॉट हे वापरले जाते, पण AMIS किंवा AMIS हे वापरले जात नाही. त्यामुळं उत्तर तुमचं काय आहे? ए आहे. उत्तर आहे ए. आणि 1, 2, 3 बरोबर आहेत. हा पण प्रश्न लॉजिक बेस तुम्हाला सोडवता आला असता. ॲक्च्युली प्रश्न काय बघा. व्हॉट इज द रोल ऑफ बायोलॉजिकल डेटाबेस इन बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सिस्टम? जैवतंत्रज्ञान माहिती प्रणालीमध्ये जैविक डेटाबेसची भूमिका काय आहे? तर स्टोरेज ऑफ बायोलॉजिकल डेटा, जैविक डेटाचे संग्रहण, रिट्रीवल ऑफ बायोलॉजिकल डेटा, जैविक डेटाची पुनर्प्राप्ती, इंटिग्रेशन ऑफ डायव्हर्स डेटा टाइप्स, विविध डेटा प्रकारांचे एकत्रीकरण, ॲनालिसिस ऑफ एक्सपेरिमेंटल रिझल्ट्स. प्रायोगिक निष्कर्षांचे विश्लेषण यामध्ये होत नाही, ही भूमिका नाही आहे. म्हणून उत्तर काय आहे? उत्तर आहे 1, 2 आणि 4. सॉरी, या ठिकाणी थोडा आपण बदल करूयात. उत्तर 96चं डी आहे आणि बरोबर आहे. 4थं फक्त नाही आहे आणि 1, 2, 3 करेक्ट. डी हे उत्तर आहे. डेटाबेस. प्रश्न 97. विच ऑफ द फॉलोइंग आर फीचर्स ऑफ अ पेटंट इन्फॉर्मेशन सिस्टम? पेटंट माहिती प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? पेटंट डॉक्युमेंट सर्च, त्यानंतर पेटंट फायलिंग सर्व्हिस नाही आहे, पेटंट ॲनालिसिस टूल्स, पेटंट लिटिगेशन सपोर्ट. म्हणजे पेटंट फायलिंग सेवा वगळायची आपल्याला. पेटंट दस्तऐवज शोध, पेटंट विश्लेषण साधने आणि पेटंट खटला समर्थन ही तिन्ही PISची वैशिष्ट्ये आहेत. म्हणून आपलं उत्तर असणार आहे ए. 1, 3 and 4 are correct. A is our answer. प्रश्न 98. मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवा. आता या ठिकाणी ABCD आणि 1, 2, 3, 4 असे दिलेले आहेत. यातली एक जरी तुम्हाला जोडी लक्षात येत असेल तर तुम्ही उत्तर देऊ शकता. आता 1958ला डेसिडॉक म्हणजे बीला
3 नंबरची जोडी बघूयात आपण. इथं बघा ए हे उत्तर आहे. इथं लक्षात येते का बघा तुमच्या, बीला 3 नंबरची जोडी आहे म्हणजे 1958 डेसिडॉग. त्याच्यानंतर इथं बाकीच्या ऑप्शनमध्ये हा 3 नंबर कुठंच नाही आहे, असं देखील तुम्ही लॉजिक लावू शकला असता. ए हे उत्तर आहे. तरीसुद्धा आपण विश्लेषण करूया, कारण ए बी सी डी त्याला 4 3 1 2 म्हणजेच काय, तर हे जे आहे 1958ची जोडी डेसिडॉकला लागणार आहे. तर 2002ची जोडी निस्केर किंवा NISCPRला लागणार आहे. 1982ची जोडी जी आहे ती एनविसला लागणार आहे आणि 1970ची जोडी सेंडॉकला लागणार आहे. त्यामुळं ए हे उत्तर आहे. A is our answer. A4, B3, C1, D2. A is our answer. प्रश्न 99 आणि हा सेकंड लास्ट प्रश्न आहे या व्हिडिओमधला. प्रश्न काय बघा, अरेंज द फॉलोइंग इन्स्टिट्यूट्स बाय देअर इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट्स. खालील संस्थांची त्यांच्या स्थापना वर्षानुसार मांडणी करा. सगळ्यात जुनं काय, अर्नेट आहे. म्हणजेच काय, तर याचा क्रम पहिल्यांदा 4 नंबर येणार, अर्नेट. त्यानंतर निकनेट आहे, त्यानंतर सिडॅक आहे आणि त्यानंतर सीडॉट आहे. 4 3 1 2. तर हे बघा 4 3 1 2 बी हे आपलं उत्तर आहे. आणि या व्हिडिओमधला हा शेवटचा 100वा प्रश्न बघूयात. स्टेटमेंट ए आणि बी दिलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे, ए द चिल्ड्रन्स लायब्ररी असोसिएशन इन ब्रॅकेट CLA became a section of the American Library Association in 1901. चिल्ड्रन लायब्ररी असोसिएशन 1901 मध्ये अमेरिकन लायब्ररी असोसिएशनचा एक विभाग बनला आणि हे वाक्य बरोबर आहे. स्टेटमेंट बी काय आहे बघा, इन 1963 IFLA issued a memorandum on library work with children. 1963 मध्ये इफ्लाने मुलांसाठी ग्रंथालयाचे कार्य याविषयी एक ज्ञापन जारी केले. हे वाक्य देखील बरोबर आहे. त्यामुळं बोथ A and B are true. So answer is D. Answer is D. दोन्ही ए आणि बी बरोबर आहेत. उत्तर आहे डी. आणि अशा प्रकारे आज आपण 1 ते 100 प्रश्नांची चर्चा पेपर नंबर 2 लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, जी परीक्षा 15 जून 2025ला झालेली होती, त्याची अचूक उत्तरे आज आपण डिस्कस केलेली आहेत. आणि ही उत्तरे सेठ भवानी जी एंटरिम ॲन्सर की दिली त्यानुसार आहेत. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे.